चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाचा अपडेट समजून घेऊया. अरेच्चा, ई-केवायसी केलंय पण तरीही योजनेचा लाभ मिळत नाहीये. अनेकांना हा प्रश्न पडलाय. अनेक महिलांना या योजनेची आर्थिक मदत मिळण्यात अडचण येते अशा तक्रारी आल्या आहेत. तर मग प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? तो आहे ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमध्ये. पण काळजी करू नका, सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी एक नवी संधी दिली आहे. आणि हे बघा, विभागाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ मिळालाच पाहिजे. आता लक्ष द्या, ई-केवायसी माहितीतल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एक खास सोय करण्यात आली आहे. आणि ही दुरुस्ती करायची कुठे? तर फक्त आणि फक्त योजनेच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी एक डेडलाईन आहे, हे लक्षात ठेवायलाच हवं. ती तारीख आहे 31 मार्च 2026. ही तारीख अजिबात विसरू नका बरं का. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं? चला बघूया. प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ई-केवायसी माहिती दुरुस्त करायची आहे. म्हणूनच विभागाने सर्वांना ही प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, योजनेचा लाभ हवा असेल तर डेडलाईनच्या आत दुरुस्ती करणं खूप गरजेचं आहे. तर मग स्वतःला एक प्रश्न विचारा, आपली दिलेली माहिती नक्की बरोबर आहे का?